नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत वाईन रेसिपी. वाईन रेसिपीचा व्हिडिओचा भाग पाहिला. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की 15 दिवस आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर हे आता आपण 15 दिवसानंतर गाळून घेणार आहोत. यातला सगळा चौथा बाजूला काढणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये कसं हे सगळं खाली जाऊन बसलंय आणि चौथा पूर्ण मुरलेला आहे. तर हे गाळून आपण आता परत 15 दिवस इथं आरोमा खाली जाऊन बसतो. त्याचा इस्ट वगैरे सगळं खाली जाऊन बसतं. त्याच्यासाठी ह्या डब्यामध्ये आपण गाळून परत 15 दिवस ह्या डब्यामध्ये ठेवणार आहोत. तर हे गाळायला हे सावकाश असं तिरकं करत 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 गाळायला लागतं, जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं इस्ट सगळं खाली जाऊन बसलेले. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा एक पातळ कपडा आपण घ्यायचा आहे आणि तो असा डब्याला बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे गाळताना गाळायला जमल व्यवस्थित आणि फडकं म्हणजे कपडा हा पडणार नाही. त्यासाठी इथं अशी गाठ मारायची. गाठ मारल्यामुळं मग फडका खाली पडणार नाही आणि असं थोडासा खंड ठेवायचा आहे. आणि हे पिंप स्लो हळूहळू तिरक करून ह्याच्यामध्ये हे सोडायची वाईन. हे जास्त असं हलवून द्यायचं नाही, असं स्लोली सोडायचं. पाहू शकता कलर कसा एकदम रेड कलर आलेला आहे त्याला. पाहू शकता तळामध्ये कसं हिस्ट जमा झालेलं आहे आपलं सगळं, जे की आपण हे मुरण्यासाठी टाकलेलं होतं ते सगळं असं तळात जाऊन चिकटून बसतं. हे आपले आता हे वाईन गाळून झालेली सगळं आपण त्यातलं ते त्याचा जांभळांचा जो चोथा आहे तो साईडला केलाय सगळा. आणि थोडंफार वेस्ट होते, कारण मग जास्त घ्यायला गेले की मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे येऊ शकतं इस्ट. त्यामुळं आपण ते चोथ्यातलं थोडंफार काय खाली सोडून दिलेलं आहे. आणि हे आता काम झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही ह्याला कलर कसा आलाय. एकदम प्रॉपरली नॅचरली सगळा रेड कलर आलेला आहे या वाईनला. हे कापड सोडल्यावरती तुम्हाला दिसेल की कापड बी हे लालच कलरचं असल्यामुळे दिसत नाही. पाहू शकता कसा रेड कलर आलेला आहे एकदम. आणि हे जे तुम्हाला दोन प्रकारचं म्हणजे दिसतंय असं, हे सगळं 15 दिवसानंतर खाली जाऊन बसतं आणि एकदम फ्रेश वाईन आपल्याला मिळते. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्याच व्हिडिओमध्ये मी 15 दिवसानंतर हे कसं दिसतंय हे पण दाखवणार आहे. त्या डब्याचं पण झाकण आपल्याला असं लावायचे जे की ह्यातले हवा बंद जास्त करायची नाही. आतला गॅस थोडासा बाहेर गेला पाहिजे, बाहेरची हवा याला जास्त लागली नाही पाहिजे. हे 15 दिवस आपण पुन्हा खाली आहे सगळ्यातला आरोमा गाळ म्हणजे थोडं खाली जाऊन बसतं. त्याच्यासाठी आपण हे असं हलकं एकदम झाकण तिरकं थोडंसं याला थोडं हे ठेवायचे जागा, जेणेकरून हवा बंद होणार नाही आणि ते आपली वाईन खराब होणार नाही. त्यामुळं हे असं तिरकं झाकण ठेवून सेम आपण जे पहिले 15 दिवस करत होतो तसंच हे कापड एकदा इथं बांधून असं ठेवायचं ह्याला, जेणेकरून बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही आणि आतली हवा बाहेर पडत. आणि आता ह्याला आपण हलवायचं नाही किंवा काय करायचं नाही. हे 15 दिवसासाठी आपण असंच एका जागेवरती ह्याला शांत ठेवणार. या वाईनला आता 15 दिवस झालेले आहेत. तर 15 दिवस झाल्यात, त्यामुळं आता हे आपण गाळून घेणार आहे. तर
तर हे सोडून तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय आता आतमध्ये. हे बघा, असं जास्त क्वांटिटी असल्यामुळे हे एकदम काळं दिसतं. बॉटल मध्ये भरल्यावरती याचा कलर लालसर दिसतो. वाईनचं सगळा आरोमा खाली जाऊन बसतो. ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे जास्त गच्च भरलंय, त्यामुळे हे आपण वाचताना ती खाली जी सगळा आरोमा जाऊन बसलाय गाळ, तो डावळला जाईल. त्यामुळे आपण एक जुगाड करणार आहे, हे पाईपने आपण या बादलीत गाळून घेणार. ते पण ही वाईन गाळून घेण्यासाठी आपण असं एक कापडाचा उपयोग करतोय. या असं कापड घ्यायचं आणि हे कापड 2-3 पदरी 4 पदरी असं करून घ्यायचं, जेणेकरून एकदम फ्रेश फक्त वाईनच खाली गाळल आणि त्यातलं जी घट्ट गाळ वगैरे आहे ते सगळ्या कापडात गुंतून राहील. असं कापड 3-4 पदर करायचं आणि 4 पदर करून असं बादलीला किंवा तुमच्याकडे काय भांडं आहे त्या भांड्याला असं बांधून थोडासा इथं खड्डा ठेवायचा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गाळता येईल. तर हे पाईपने आपल्याला गाळायचंय, त्याच्यामुळे हे असं आपण हा डबा उंचावरती बांधतोय आणि बादली खाली बांधतोय, जेणेकरून आपल्याला ती गाळून घेता येईल. बादली बांधतोय, असं आपण एक पाईप घेतलेला आहे. ते पाईपने आपण यातनं काढून यात सोडणार आहे. या असं आपण पाईपने गाळतोय. साय पण आपण करतो पाईपचा, ज्यांना माहित आहे ती समजू शकते कसं करायचं असतं. नॉर्मली आपण तोंडाच्या हायवेने पाईप मध्ये थोडं ओढलं की हे इकडे यायला चालू होतं, नाही का. हे आपण तिरक करून खालचा आरोमा वगैरे जरा हलू नये, काय होऊ नये म्हणून आपण असं पाईपने गाळतोय. कारण हा डबा खूप गच्च भरला होता. तिरक करून आपल्याला वत्ता आलं नसतं नीट, वतायला नाही जमणार, त्यामुळं असं आपण जुगाड केलाय. पाहू शकता तुम्ही, असं गाळून घेतोय आपण. पाहू शकता डब्यात आपली बल्क मध्ये वाईन आहे, तर ती दिसताना आपली काळी दिसते, पण हे तर ह्या पाईपची धार बघा, एकदम एक क्रिस्टल सारखा असा एकदम लाल कलर आणि एकदम स्वच्छ असा कलर दिसतोय याच्यामध्ये. हा एकदम नॅचरली जांभळाचा कलर आहे, त्याच्यामध्ये कुठला फूड कलर किंवा आर्टिफिशियल कलर आपण वापरलेला नाही, एकदम नॅचरली कलर आहे. पाहू शकता तुम्ही कसं सगळं गाळ खाली जाऊन बसलाय. हे असं खाली चिकाटतं सगळं. हे घ्यायचं नाही, हे फेकून द्यायचंय. हे पिण्यायोग्य नाहीये. एकदम असा चिकट आणि घट्ट ईस्टचा आणि ह्याचा खराब आरोमा आहे तो. हे असं इकडं गाळून झालेलं आहे. हे बॉटल भरायचं काम चालू आहे. हे बाटल्या अशा भरायच्यात, ते बी पाईपनेच भरतोय, कारण की दुसऱ्या कशाने वाचायला जरा प्रॉब्लेम येतोय, सांडतंय. ह्यानी पण सांडतंय, पण जेवढं बाकी आहे भरायला सांडतंय तेवढं तर त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात सांडतंय. आणि हे बॉटल आमच्या इथे एक रोटीत वायनरी फॉर सीझन्स काय त्या कंपनी मधल्या माझ्या मित्रांनी बॉटल दिलेल्या आहेत. ते बॉटल मोकळ्या झालेल्या दिलत्या त्यांनी, त्या बॉटल भरतोय आपण. वाईन काचेच्या बॉटल मध्ये स्टोर करू शकता तुम्ही. जेवढ्या दिवस जुनी होईल वाईन तेवढी क्वालिटी लागते आणि त्याची क्वालिटी वाढते. पूर्ण पिण्यायोग्य वाईन झालेली आहे. आणि असंच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.
आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओ तुम्हाला सजेशनमध्ये येतील आणि अशाच नवीन नवीन मी व्हिडिओ रेसिपी तुम्हाला इथं दाखवल व्हिडिओच्या माध्यमातून.